मंडळी आपण बघतोय की काश्मीरमधल्या भ्याड हल्ल्यानंतर आता भारत देखील ॲक्शन मोडवरती आलेला आहे आणि घुसून मारू अशा शब्दात खरं तर पंतप्रधानांनी आपली भूमिका जी ती स्पष्ट केली आहे। काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यात अनेकांनी आपले जीवाभावाचे आप्त स्वकीय गमावल्याचं आपण बघतो आणि या दहशतवादी हल्ल्यात अनेक हस्ती खेळती कुटुंब उद्ध्वस्त झाली। या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्यावर त्यांच्या बहिणीनं आणि त्यांच्या वडिलांनी अंत्यसंस्कार केले, तर आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांची हत्या पाहण्याची कटू वेळ आलेल्या पुण्याच्या आसावरी जगदाळे आणि डोंबिवलीच्या रुचा मोने या दोन लेकींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना दाखवलेला धीरोदत्तपणा प्रत्येकाच्या काळजाला स्पर्शून गेला। रुचा आणि आसावरी दोघींनी आपल्या वडिलांचं अंतिम कार्य करत त्यांना अग्नी दिला। आसावरीने आपले वडील संतोष जगदाळे यांनी अग्नी देताना जेव्हा हा हल्ला झाला तेव्हाचे आपल्या वडिलांच्या रक्ताने माखलेले कपडे घातले होते। आसावरीने या कृत्याने दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना चोख उत्तर दिल्याचं बोललं जात आहे। पहलगामच्या हल्ल्याने महाराष्ट्रातल्या 6 कुटुंबांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे। या 6ही कुटुंबांनी आपल्या घरातला कर्ता पुरुष गमावला। हसत्या खेळत्या चौकुनी कुटुंबावर झालेला हल्ला त्यांना मुळापासून हादरून टाकणारा होता, पण या अतिशय कठीण प्रसंगातही या कुटुंबातल्या लेकींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना दाखवलेल्या धाडसाला सगळेच सलाम करतात। नाही गोळी मारली बाळासमोर, मी काहीच नाही करू शकले। आसावरी जगदाळे आणि रुचा मोने या दोन लेकींचा धीरोदात्तपणा प्रत्येकाच्या काळजाला स्पर्शून गेला। या दोनही लेकींसमोरच दहशतवाद्यांनी क्रूरपणे त्यांच्या वडिलांची हत्या केली। आपल्या डोळ्यांनी आपलं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त होताना या दोघींनी पाहिलं। लहानपणापासून वडिलांसोबत पाहिलेली स्वप्न, त्यांच्यासोबतची नात्याची घट्ट वीण दहशतवाद्यांच्या एका गोळीनं क्षणार्धात उसवून टाकली। माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली बाळासमोर, मी काहीच नाही करू शकले। आणि आपल्या प्रियजनांना, लहानाचं मोठं केलेल्या आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देतानाची या दोनही लेकींची अवस्था पाहून तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण सुन्न झाला। पण कुटुंबावर कोसळलेलं आभाळा इतकं दुःख दूर सारत या दोनही लेकी आपल्या वडिलांच्या शेवटच्या प्रवासासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या। रुचा आणि आसावरी या दोघींनी आपल्या वडिलांचं अंतिम कार्य करत त्यांना अग्नी दिला। या दोघींनी अशा कठीण प्रसंगात दाखवलेल्या धैर्याला सर्वांनी सलाम केलाय। मेरे पति को बचा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। बेहतर करेंगे फोन। प्लीज भगवान, मेरे बच्चे को बचा लो। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानं महाराष्ट्रातल्या 6 कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष गमावले। बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली बाळ। आसावरी आणि रुचानं आपल्या वडिलांचा मन विषण्ण करणारा अंत पाहिला। आसावरीनं आपले वडील संतोष जगदाळे यांना अग्नी देताना जेव्हा हल्ला झाला तेव्हाचे आपल्या वडिलांच्या रक्तानं माखलेले कपडे घातले होते। आसावरीनं या कृत्यानं दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना चोख उत्तर दिल्याचंही बोललं जात आहे। कुटुंबासोबत 2 क्षण आनंदाचे जगावे म्हणून ही सगळी मंडळी काश्मीरला गेली होती, पण बेसरनच्या खोऱ्यात आलेल्या हैवानांनी त्यांचा आनंद आयुष्यभरासाठी हिरावून घेतला। या दहशतवादी हल्ल्यानं फक्त मारले गेलेल्यांच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या मनाला कायमच्या जखमा दिल्या। डोंबिवलीहून अजित मांढरे आणि पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवारांसमोर त्या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड आणि थरारक प्रसंग सांगितला. टिकल्या काढून टाकल्या, अजान म्हणायला सांगितली, पण ती पण म्हटली तरी आमच्या माणसांना मारलं. एक मुस्लिम होता, त्याने विचारलं का मारता या लोकांना, तर त्यालाही गोळ्या घातल्या असं त्यांनी म्हटलंय. पडतंय क्या? आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा धावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती. मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते. आम्ही पळत सुटलो तिथून. नंतर तर आमचे बुट बिट सगळे चिखलात अडकले. मग तिथून बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं. मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत. आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण खूप ढसा रडला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आसावरी जगदाळेचे वडील संतोष जगदाळे आणि त्यांचे मित्र कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला. दरम्यान आसावरी जगदाळेंनी या हल्ल्याची आपबीती सांगितली आहे. ऐकूयात त्यांच्याच तोंडून. त्यांच्यावर पण फायरिंग झालं. म्हणजे तो रागानेच सगळ्यांनी पुरुषांना पकडून मारत होता. माझे जे सोबतचे काका होते गणबोटे, कौस्तुभ गणबोटे, त्यांच्यावर पण फायरिंग झालं. त्यांना पण पकडून गोळी मारण्यात आली. माझ्या वडिलांवर 3 बुलेट्स फायर झाल्या. एक डोक्यात झाली, एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छातीजवळ झाली आणि एक कानापासून टचून गेली होती, पण ती लागलीच होती. म्हणजे डीप कट होता तो. त्याच्यामुळे माझे वडील तिथेच पडले. आणि जे आमच्यासोबत होते कौस्तुभ गणबोटे, ते काका माझे, तर त्यांना पण बॅक फायर झाली. म्हणजे मागून गोळी घातली, कारण ते उलटे झोपले होते, तर त्यांचा डोळा फोडला गेला त्याच्यामध्ये. फक्त एवढंच की काही लोकल लोकांमुळे हे थोडं सोपं झालं. म्हणजे आमचा जो ड्रायव्हर होता तो, म्हणजे मी त्या माणसाला मरेपर्यंत विसरणार नाही. तो एकदम देवासारखाच माझ्यासाठी उभा होता. तो मला म्हणत होता, सिस्टर आपको जो भी हेल्प चाहिए मैं हूँ इधर. आर्मी मधले पण एक जण होते, त्यांनी पण आमचे ते शेवटपर्यंत आमच्या सोबत होते. लेफ्टनंट कर्नल होते काही, ज्यांच्या थ्रू आम्हाला ते आर्मी ऑफिसर्स ज्यांनी आम्हाला सेफ जागी ठेवलं. सो या काही लोकल लोकांमुळे आणि तिथल्या आर्मीमुळे वगैरे आमच्या सोबत जे काही घडलं ते फेस करणं आम्हाला थोडं इझी जात होतं. आम्ही सामान्य लोक ज्यांच्या आयुष्यातले, आता माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते, एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं, ते आता नाही आहेत. म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाहीये. मला अजूनही, मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले, तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नी दिलाय. तुम्ही विचार करू शकता, मी खूप लहान आहे वयाने आणि मी या एज मध्ये हे बघितलंय, तर माझ्यासाठी हे खूप अवघड आहे. आयुष्यभरासाठी हे विसरणं, हे दुःख मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या. खूप क्रूरतेने जो तो सगळा प्रकार घडला. अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत. ती माणसं असूच शकत नाही. कुठलाही माणूस इतका क्रूर नसतोच की तो इतक्या वाईट वृत्तीने एखाद्या व्यक्तीला मारेल. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी सरकारने. आणि आता आमचं तर पूर्ण सगळं संपलंय, तर आम्हाला पण त्यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी. दरम्यान अतुल मोने आणि त्यांची पत्नी अनुषा मोने यांनी पहलगाम हल्ल्यात नेमकं काय घडलं ही आपबीती सांगितली. पाहुयात अनुष्का मोनेंनी सांगितलेला थरारक अनुभव. मी तिथे गेलो होतो, 1-1:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो. तिकडे सगळे भरपूर गर्दी पण होती, खूप खुश होते, सगळे आनंदी होते. फोटो वगैरे काढणं चालू होतं. मग नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी
जेवणासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो, तर तिकडे आमचं खाऊन झालं. त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की इथे पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं. पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळाच हल्ला बसला तिकडे, एकदम गोंधळ उडाला, सगळेच घाबरले लोक. नंतर आम्ही झुकलो सगळे खाली, सगळेच खाली झुकले. पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. पण तरी कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू, वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलं आहे म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून. आणि याच हा घडलेला थरारक अनुभव सांगताना संजय लेले यांच्या मुलाला अश्रू अनावर झाले. जेव्हा गोळी मारली तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता, असं हर्षल लेले म्हणाला. तर आम्ही इकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता. तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं माझं की काहीतरी इथे पडले. तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली. आणि नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं, तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते. फक्त एक सगळ्यांची मानसिक अवस्था तितकी नाही आहे तरी सुद्धा ते प्रयत्न करतात, तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पहलगाम